साधारण 3 ते 4च्या दुपारच्या अनुसार अतिशय निंदनीय एक गोष्ट तोरणा नगर परिसरामध्ये झाली। एक 6 वर्षाच्या चिमुकलीवरती एक नराधमानं तिच्यावरती अत्याचार करायचा कार्य त्याच्याकडनं झालं। ते कार्य झाल्यानंतर न्याय मागण्यासाठी त्या चिमुकलीची आई पोलीस स्टेशनला आली। 4:30-5 वाजता आल्यानंतर त्या पोलीस स्टेशनमध्ये खरं म्हणजे त्वरितच पोलीस स्टेशनमध्ये तिची तक्रार नोंद करून पुढची कारवाई करण्याची गरज होती। परंतु त्या आईला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दबाव टाकायचा प्रयत्न केला आणि तक्रार देऊ नको अशा पद्धतीचं तिचं समजूत काढायचा, आर्थिक आमिष दाखवायचा सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी झाला की तक्रार केलीस तर हे त्रास होतील, हा प्रसंग होईल अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी पोलीस प्रशासक आणि इथले जे सूर्यवंशी पीआय आहेत त्यांच्यामुळे त्या ठिकाणी ते कृत्य घडलं। खरं म्हणजे तक्रार देऊन त्या पद्धतीची पुढची कारवाई करणं गरजेचं होतं। साधारण 7:30-8 नंतर ती तक्रार नोंद करण्यात आली। मला आमचे काही हिंदू संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी मला फोन केल्यानंतर मी सूर्यवंशी साहेबांशी जोरात बोलल्यानंतर मग पुढच्या कार्याला त्या ठिकाणी सुरुवात झाली, मग तक्रार झाली, मग मेडिकल झालं। खरं म्हणजे हे लगेच कार्य घडणं होतं। लोकांच्या जनतेमध्ये 2 गोष्टीची चीड आहे। एक तर झालेल्या जे काय चुकीची गोष्ट आहे त्या चुकीच्या गोष्टीबद्दल चीड आहे आणि दुसरं जे रक्षक आहे ते भक्षक झाले हे लोकांच्या मध्ये खरं म्हणजे चीड आहे। खरं म्हणजे सूर्यवंशी साहेबांनी लगेच त्यांनी तक्रार घेऊन पुढची कारवाई करायला पाहिजे होती। परंतु इथं जे झाल्यानंतर सुद्धा मी फोन केल्यानंतर सुद्धा संघटनेच्या लोकांनी, हिंदू समाजाच्या संघटने आले, त्यांना सुद्धा परत दाबलं की तुम्ही कुणा आमदारांना का फोन केला, कशासाठी फोन केला, कशासाठी तक्रार द्यायला लावला। परत त्या पद्धतीनं झालं। सकाळी शिवजी साहेब आणि त्यांचे सगळे संघटनेचे सगळे पदाधिकारी त्या मुलीच्या घरी गेल्यानंतर, त्या पालकांच्या घरी गेल्यानंतर अरे दव्यानं त्या पोलीस प्रशासकांनी त्यांच्या बरोबर बोललं। अशा पद्धतीचं चित्र झालं की पोलीसच याच्यामध्ये सामील आहेत, सूर्यवंशी सामील आहेत अशा पद्धतीचा प्रयत्न या ठिकाणी आहे। आणि सूर्यवंशीचा हा प्रकार पहिला नाही आहे, दुसऱ्यांदा या ठिकाणी झालाय। आम्ही आता डीवायएसपी साहेबांच्या समोर आम्ही त्या ठिकाणी मागणी केल्या, कुठल्याही परिस्थितीत त्याची जे आरोपी आहे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई तर झालीच पाहिजे। परंतु सूर्यवंशींची 2 दिवसात त्यांना वरच्या अधिकाऱ्यांशी बोलून त्या ठिकाणी सस्पेन्शन झालं पाहिजे। नसेल तर परवा 2 दिवसात मी स्वतः या शहापूर पोलीस स्टेशन मधच्या समोर मी उपोषणाला बसणार आहे जर सस्पेन्शन झालं नाही तर। आपण सगळीजण बसायचं